कलेडोन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जलजीवन मिशनच्या कामात खाडाखोड आणि पतीचा हस्तक्षेप या दोन मुद्द्यांवर विरोधकांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी सरपंचांना पदांवरून दूर करण्याचा निर्णय घेतला। सदर निर्णय मान्य नसल्याने सरपंचांनी ग्रामविकास विभागाकडे अपील दाखल केले। त्या अपिलावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्थगिती दिल्याने सरपंच प्रीती सुहास शेटे यांचे सरपंच पद अबाधित राहिले आहे। कदाचित सलग 3 वेळा सरपंच पदावर विराजमान झालेल्या आणि राजकीय क्षेत्रातील घडामोडी व राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना ग्रामपंचायत ते मंत्रालयापर्यंत पोहोचणाऱ्या त्या कलेडोनच्या पहिल्या महिला सरपंच ठरल्या असाव्यात। त्यांच्या कार्यकालात प्रत्येक विकासकांत भ्रष्टाचार तक्रारी विरोधकांनी केल्या, परंतु एकही एकोपा सिद्ध करण्यात विरोधक यशस्वी झाले नाहीत। या निवडीनंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, सोमनाथ भोसले, विशाल बागल, संजीव साळुंके, अनिल भोसले, सोमनाथ शेटे, राजेंद्र लोखंडे यांनी अभिनंदन केले। येत्या काळात गावच्या विकासासाठी जयकुमार गोरे यांचे आभार मानले व त्यांच्या माध्यमातून विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध राहू असेही प्रतिपादन सरपंच प्रीती शेटे यांनी व्यक्त केले। गेली 2.5-3 वर्ष झालं की माझ्यावर पती हस्तक्षेप आणि जलजीवन खाडाखोडीचा आरोप आहे, पण विरोधकांना कुठलंही त्यात तथ्य नाही आणि हा विषय बीडीओ, सीओ आणि आयुक्तापर्यंत गेलेला आहे। आयुक्तांनी याबद्दल निकाल दिला की महिला कलेडोनच्या सरपंच यांना पदावरून अपात्र करण्यात यावं। हा निकाल आम्हाला मंजूर नसल्यामुळे आम्ही आपल्या राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्याकडे अपील दाखल केले। भाऊंनी याची सत्यता पडताळून पाहिली असता भाऊंनी आदेश काढले की आपल्या कलेडोनच्या महिला सरपंचाचे पद, माझं ध्येय एकच होतं की गावचा विकास, आणि ह्या विकासासाठी मला आपले जयकुमार गोरे यांचं पूर्ण सहयोग मिळालाय। कारण कलेडोनच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे की ज्या महिला सरपंच 3 वेळा पदभार स्वीकारतात आणि त्यांना झेडपी, सीओ, आयुक्त कार्यालय आणि शेवटी मंत्रालय माहित होते। आणि मी विरोधकांचे पण आभार मानेल की अशी कलेडोनची महिला सरपंच पहिलीच आहे की जी सक्षमपणे आपला कारभार करत। मी सरपंच पदाचा पदभार घेतल्यापासून आमच्या पॅनेलचं एकच विजन होतं की विकास, आणि विरोधकांचं एकच हे होतं की राजकारण। फक्त ह्या भ्रष्ट लोकांमुळे आज मला पंचायत समिती ते मंत्रालयापर्यंत डायरेक्ट जाण्याची संधी मिळाली, आणि ह्याच माणसांमुळे राजकारणात एवढा त्रास झाला की ही कुटुंबापर्यंत अगदी माझ्या गेली। म्हणजे राजकारण कुठल्या थरावर जावं ह्याचं पण एक हे आहे, विकासाचं राजकारण असावं। राजकारण फक्त विकास आणि विकासाचंच व्हावं एवढी इच्छा आहे। आणि ह्या विरोधकांना एकच सांगणे की ही महिला सरपंच कुठेही थांबणार नाही, आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढचा जो कार्यकाळ राहिलेला आहे तो अगदी योग्य रीतीने कार्यक्षमपणे होत आहे। आणि ज्या दिवशी सरपंच पदावर बसले त्या दिवसापासून एकच विजन होतं की गावचा विकास आणि विकास। पण विकास काम करताना खूप अडथळे आले की पुढच्या विरोधकांमुळे खूप अडचणी आल्या। जलजीवन मधील तक्रार, पती हस्तक्षेपाची तक्रार, पण ह्या मुद्द्यात कुठलेही तथ्य नसल्यामुळे ग्रामपंचायतीपासून ते मंत्रालयापर्यंत धाव घेणारी पहिली महिला सरपंच आहे। आणि ह्या आयुक्तांनी माझ्या सरपंच पदाला अपात्रतेचा निकाल दिलेला असताना मी आपले जयकुमार गोरे मंत्री यांच्याकडे अपील दाखल केले, आणि भाऊंनी मला 18 जून रोजी स्टे दिला आणि मी पुन्हा पूर्ववत सरपंच पदावर विराजमान झाले। आणि मी भाऊंचे शतशः आभारी आहे की भाऊंनी एका महिला सरपंचाला आपल्या बहिणीसारखा पाठिंबा दिला। मी भाऊंचे
आभार मानते की त्यांनीही मला मोठ्या भावाप्रमाणे पाठिंबा दिला आणि इथून पुढे जे उर्वरित कालावधी आहे तो फक्त विकास आणि विकास आणि तेही भाऊंच्या मार्गदर्शनाखाली यथोचित करण्याचा प्रयत्न करीन एवढं बोलते आणि भाऊंचे धन्यवाद मानते. विरोधकांच्याकडे एकच मानस होता की राजकारण आणि राजकारण. त्याच्यामुळे जलजीवन सारखी मोठी योजना जवळजवळ 2.25 कोटी रुपयाची योजना कलडोनमध्ये होते हे पाहून ज्याच्या बुडाला आग लागली असे बिनबुडाचे आरोप करून सरपंचांना खाली करण्याचा प्रयत्न केला. पण खरं तर जयकुमार गोरे भाऊंनी याची सत्यता पडताळली आणि आमच्या कलडोनचं सरपंच पद अबाध्य राहण्यास आम्हाला मदत झाली. आमच्या पार्टीचं किंवा आमच्या सदस्य बॉडी सरपंच असेल यांचं एकच विजन होतं की कलडोनचा विकास, ज्याच्यामध्ये कलडोनच्या पाणी प्रश्न असू दे, कलडोनच्या बाकी सर्व विषयात जे काही महत्वाचे मुद्दे होते ते पाणी. तर जयाभाऊंच्या माध्यमातून कलडोनच्या ओढ्यावरती जवळजवळ 28 केटी बंधारे बांधण्यात आले. हा झाला पाण्याचा विषय. अलीकडच्या काळात जयाभाऊंच्या माध्यमातून टेंबू योजनेचंही काम चालू झालेलं आहे आणि आमच्या विकास कामाचा अजेंडा म्हणजे कलडोनमध्ये असणारं अतिक्रमण, तसेच एसटी स्टँड असतील, गावातील अंतर्गत रस्ते असतील, त्यानंतर गावातील अंतर्गत गटारे असतील किंवा एसटी स्टँड परिसरात सुसज्ज असं एसटी स्टँड उभारणे असेल. तर या सर्व गोष्टी आम्ही कलडोनच्या विजन म्हणून किंवा येत्या काळात करण्याचा आमचा मानस आहे आणि ते करण्यासाठी आतापर्यंतही जयकुमार गोरे भाऊंचं आम्हाला सहकार्य लाभले आणि इथून पुढच्या काळातही जयभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करण्याचा आमचा मानस आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.